नमस्ते, माझे नाव सृष्टी अनिल राजमानी। मी दयानंद वाणिज्य महाविद्यालय येथील BCA सेकंड इयर वर्गात शिक्षण घेत आहे। मी वाचलेले पुस्तक हे भगवद्गीता आहे। भगवद्गीता ग्रंथ हा वैदिक ज्ञानाचा मुकुटमणी आहे असे म्हटले जाते। यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवकयुक्तांनी यथार्थ वैदिक जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे। तसेच कोट्यावधी लोक हे भक्तीमध्ये संलग्न झालेले आहेत। लोक असे म्हणतात की तुम्ही भगवद्गीतेचे कोणतेही पान उघडा, तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल। भगवद्गीता ही धार्मिक ग्रंथ नाही, ती एक असे पुस्तक आहे जे आपल्याला जगण्याचा मार्ग आणि जीवनाची दिशा दाखवते। कारण भगवद्गीतेचा संदर्भ हा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीशी संदर्भित आहे, म्हणजेच महाभारताशी संबंधित आहे। तिथे अर्जुन गोंधळलेला असतो आणि श्रीकृष्ण त्याचा मार्गदर्शक बनतो व त्याला अशा रीतीने सल्ला देतो की अर्जुन योग्य ते कर्म करण्यास सुरुवात करू शकतो। म्हणून प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी गोंधळ असणारच। प्रत्येक व्यक्तीला असे गोंधळ येणारच। करावे की करू नये, असावे की नसावे। भगवद्गीतेची सुरुवात सुद्धा अगदी याच प्रकारे होते, गोंधळातून आणि अर्थाच्या शोधातून। आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतो आणि त्याला स्वतःचे निर्णय घेण्याचे बळ देतो। श्रीकृष्ण फक्त एक मार्गदर्शन म्हणून वागतो आणि अर्जुनाला समजावतो की तो युद्धात ज्यांचा सामना करणार आहे त्यांच्यापेक्षा तो कितीतरी सामर्थ्यवान आहे। प्रत्येक तरुण आणि तरुणीने हे समजून घ्यायला हवे की सध्या ती ज्या अडचणीतून सामोरे जात आहेत त्यापेक्षा स्वतः ते खूप जास्त सामर्थ्यवान आहेत। त्यांचे गोंधळ, त्यांच्या समस्या त्यांच्यापेक्षा खूप लहान आहेत। त्यांचं हृदय तुटतं, वेदना जरी तीव्र असल्या तरी त्या त्यांच्यापेक्षा खूप लहान असतात आणि त्या वेदना सहन करून त्यावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात असते। अशा वेदनांच्या काळात भगवद्गीतेसारखी दुर्मिळ पुस्तके खूप मदत करतात, कारण ती आपल्या आत्मविश्वास, शक्ती आणि धैर्य निर्माण करतात की मी एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची ताकद माझ्यात आहे आणि मी माझ्या जीवनात फरक निर्माण करू शकते आणि प्रभाव टाकू शकते, कारण मी एक आध्यात्मिक अस्तित्व आहे। भगवद्गीता वाचताना श्रद्धेने आणि भावनेने वाचली पाहिजे। माझ्या मते सर्वांनी ही भगवद्गीता नक्कीच वाचली पाहिजे, कारण गीतेमध्ये धर्म, कर्म, नीती, यश आणि आनंदाचे रहस्य आहे। गीतेच्या वाचनामुळे व्यक्तीच्या कर्तव्याचे पालन आणि निष्काम कर्माचे महत्त्व कळते, ज्यामुळे जीवनात एक समतोल साधता येतो। गीतेचा अभ्यास केल्याने आत्म्याचे अमरत्व समजून येते आणि मन शांत होते।